हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्कोहोल फेनॉल इथर या चॅप्टरमध्ये फेनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज त्यामध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण 3 प्रॉपर्टीज डिस्कस केल्या होत्या. आज आपल्याला त्याच्यामधली चौथी प्रॉपर्टी पाहायची आहे की ज्याला आपण म्हणूयात लॅबोरेटरी टेस्ट. लॅबोरेटरीमध्ये फेनॉल हा कसा आयडेंटिफाय करणार, त्याच्यासाठी कोणती पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन आहे हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. त्या केमिकल लॅबोरेटरी टेस्टमध्ये दोन आहेत. वन इज द लिटमस टेस्ट अँड द सेकंड इज द रिॲक्शन विथ बेस. त्यामध्ये पहिली बघूयात आपण लिटमस टेस्ट. लिटमस टेस्ट म्हणजे काय असते? लिटमस पेपर ज्याच्यामध्ये आपण फेनॉलचं ॲक्वियस सोल्युशन तयार केल्यानंतर त्यामध्ये ब्लू लिटमस पेपर इट विल बी टर्न इन टू द रेड वन. त्याच्यामध्ये काय होतं की ॲक्वियस सोल्युशन आपण एक कंटेनर घेतला आहे, सपोज दिस वन इज द कंटेनर, आणि त्या कंटेनरमध्ये फेनॉलचं ॲक्वियस सोल्युशन घेतलं आहे. याला म्हणूयात आपण ॲक्वियस सोल्युशन ऑफ फेनॉल. ॲक्वियस सोल्युशन ऑफ फेनॉल. ॲक्वियस म्हणजे माहिती आपल्याला की त्यामध्ये फेनॉलमध्ये वॉटर ॲड केलं आणि त्याचं सोल्युशन तयार केलं, त्याला म्हणायचं आहे ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस मीन्स वॉट? की द सोल्युशन इन विच वॉटर इज टेकन ॲज अ सॉल्वंट, की ज्याच्यामध्ये वॉटर हा सॉल्वंट आपण घेतलेला आहे. तर अशा ॲक्वियस सोल्युशनमध्ये आपण त्या ठिकाणी ब्लू लिटमस पेपर, त्यामध्ये एक लिटमस पेपरची टेस्ट, दिस इज द लिटमस पेपर, हा लिटमस पेपर असेल. तर दिस ब्लू लिटमस पेपर इट विल बी टर्न इन टू द रेड वन. म्हणजे ब्लू पेपर टर्न इंटू रेड. याच्यामध्ये काय टेस्ट आहे ते लक्षात घ्या. काय केलं आपण? लिटमस पेपर टेस्ट. आपल्याला लिटमस टेस्ट करायची आहे. फेनॉल आहे किंवा हे नाही आयडेंटिफाय, किंवा फेनॉलचं नेचर आपल्याला सांगायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण हा लिटमस पेपरची स्ट्रिप आपण त्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये डीप केली, आणि हा जो लिटमस पेपर आहे हा लिटमस पेपर हा ब्ल्यू कलरचा आहे. ब्ल्यू लिटमस पेपरची स्ट्रिप आपण त्यामध्ये काय केली? इन्सर्ट केली. तर काय होतं की दिस ब्लू लिटमस पेपर टर्न इन टू रेड वन. म्हणजे त्याचा कलर हा चेंज होतो, आणि कलर चेंज होतो दिस इंडिकेट दॅट फेनॉल इज द ॲसिडिक इन नेचर. फेनॉलचं नेचर हे त्या ठिकाणी ॲसिडिक आहे. म्हणजे आपण यामध्ये लिटमस टेस्टमध्ये काय सांगूत आपण की ॲक्वियस सोल्युशन ऑफ फेनॉल. ॲक्वियस सोल्युशन ऑफ फेनॉल. त्या ॲक्वियस सोल्युशन आपण फेनॉलचं घेतलं आहे. तर इन व्हॉट? इन ॲक्वियस सोल्युशन ऑफ फेनॉल ब्लू लिटमस पेपर टर्न इंटू रेड. म्हणजे हा ब्लू लिटमस पेपर हा रेड कलरचा होतो. हेन्स काय म्हणत आपण? हेन्स फेनॉल इज ॲसिडिक. फेनॉल हा त्या ठिकाणी काय असेल? ॲसिडिक असेल. हे आपल्याला त्याच्यामध्ये इंडिकेट करता येतं. दिस इज द फर्स्ट वन, लिटमस टेस्ट. त्यानंतर सेकंड आहे, द सेकंड वन इज द रिॲक्शन विथ बेस. नाउ व्हॉट इज मीन बाय द बेस? बेस काय असतो? एक झाला ॲसिड अँड द सेकंड वन इज द बेस. पहा त्यामधली सेकंड आपण सांगूया. दिस इज द रिॲक्शन विथ बेस. आता यामध्ये फेनॉल वेन इट इज रिॲक्टेड, फेनॉलचं दिस इज द फेनॉल C6H5OH. दिस फेनॉल when it is reacted with a sodium bicarbonate, this is the base. काय घेतला आपण? बेस कोणता घेतला? सोडियम बायकार्बोनेट. याचं नेम काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. देन देअर विल बी द नो रिॲक्शन. त्यामध्ये काय होतं? नो रिॲक्शन हिअर टेक्स प्लेस. ठीक आहे. म्हणजे पहा फेनॉलची रिॲक्शन आपण बेस घेतला आहे, त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट, आणि या सोडियम बायकार्बोनेट सोबत मात्र या फेनॉलची रिॲक्शन होत नाही. देअर विल बी द नो रिॲक्शन. ठीक आहे. आता बेस आपण चेंज केला.
बेस आपण चेंज केला. सपोज दिस C6H5OH is reacted with base NaOH and this NaOH which is the aqueous one, की जो aqueous असेल, then here the reaction takes place and during this reaction what happened, this H with OH म्हणजे काय होतं की याच्यामधला हा H OH सोबत H2O च्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल. म्हणजे काय होतं, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, हिअर द फॉर्मेशन ऑफ C6H5ONA म्हणजे हा सोडियम फेनॉक्साईड तुम्हाला मिळेल आणि प्लस H विथ OH, HOH सोबत वॉटरच्या फॉर्ममध्ये, बाय प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये हा बाहेर पडेल. दिस इज द व्हॉट, याला म्हणणार तुम्ही सोडियम फेनॉक्साइड. सोडियम फेनॉक्साइड, Na म्हणजे सोडियम झाला, फेनॉक्साइड, फिनिल ग्रुप C6H5 आणि ऑक्साइड म्हणजे ऑक्सिजन ॲटम आहे. तर हा सोडियम फेनॉक्साइड त्या ठिकाणी फॉर्म होईल आणि त्या सोडियम फेनॉक्साइडची रिॲक्शन दिस C6H5ONA when it is reacted with ॲसिड, म्हणजे याची रिॲक्शन आपण ॲसिड सोबत केली, HCl सोबत जर केली तर देन हिअर द फॉर्मेशन ऑफ व्हॉट, त्या ठिकाणी तुम्हाला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट त्या ठिकाणी काय असेल, अगेन दिस इज द, पहा रिॲक्शन होत असताना हा NaCl सोबत आणि इथं काय होतं C6H5OH आणि बाय प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला, NaCl. म्हणजे द प्रोडक्ट विल बी द C6H5OH and the byproduct will be the NaCl आणि तुम्हाला फेनॉल हा परत मिळेल. नाउ व्हॉट दिस रिॲक्शन इंडिकेट, मग आता ही रिॲक्शन काय इंडिकेट करते, पहा की त्याच्यामध्ये जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड या बेससोबत जेव्हा त्याची रिॲक्शन होते तेव्हा मात्र तुम्हाला हा सोडियम फेनॉक्साईड वॉटर मिळाला, म्हणजे सॉल्ट आणि वॉटर मिळाला. ठीक आहे, आणि या सॉल्टची रिॲक्शन परत ॲसिड सोबत होते, HCl म्हणजे ॲसिड झाला, तेव्हा परत तुम्हाला फिनॉल मिळेल आणि हा सॉल्ट त्या ठिकाणी तुम्हाला बाय प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी बाहेर मिळेल. दिस इंडिकेट, म्हणजे ही ती रिॲक्शन होते कशासोबत, बेससोबत. त्यामध्ये फिनॉल डज नॉट रिॲक्टेड विथ सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट सोबत त्याची रिॲक्शन होत नाही, पण NaOH या बेससोबत मात्र होते आणि इथे तुम्हाला सोडियम फेनॉक्साईड मिळेल. त्या सोडियम फेनॉक्साईडची रिॲक्शन परत ॲसिड HCl सोबत जर झाली तर तुम्हाला हा परत त्या ठिकाणी फिनॉल मिळेल. तर दिस वन इज अ व्हॉट, लॅबोरेटरी टेस्ट. लॅबोरेटरीमध्ये आपल्याला ह्या टेस्ट करता येतात, कन्फर्म त्या ठिकाणी फिनॉलसाठी पर्टिक्युलर त्यामध्ये करता येईल. दिस इज अबाउट द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल. लक्षात घ्या, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉलमध्ये आपण अशा प्रकारे 4 रिॲक्शन शिकलो आहोत. 3 रिॲक्शन्स आपण काल घेतलेले आहेत, आज ही चौथी त्यामध्ये पाहिली आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे यस रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला रिॲक्शन्स ऑफ फिनॉल, फिनॉलच्या रिॲक्शन्स आपल्याला सांगायच्या आहेत. आता आपण सांगितलं याच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये की फिनॉल हा स्लाइटली ॲसिडिक नेचरचा असतो. जसं आपण अल्कोहोलमध्ये अल्कोहोल काय सांगितला होता, न्यूट्रल आहे तो, तसं हा फेनॉल मात्र कसा असतो, इट इज द ॲसिडिक इन नेचर. तर अशा फेनॉलच्या रिॲक्शन्स आपल्याला पाहायच्या आहेत. यस, त्यामध्ये फर्स्ट वन टॉपिक आहे आपला रिॲक्शन्स ऑफ फेनॉल. रिॲक्शन्स ऑफ फेनॉल. यामध्ये फर्स्ट आपण पाहणार आहोत रिॲक्शन विथ हॅलोजिन, म्हणजे ज्याला आपण हॅलोजन और हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल. हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल. फेनॉलचं हॅलोजिनेशन करायचं आहे. ठीक आहे,
आता हॅलोजिनेशन मीन्स phenol is reacted with a halogen in that for our syllabus the halogen is what? Bromine. म्हणजे यामध्ये first one halogenation means reaction with a halogen. This phenol is reacted with bromine. Bromine is taken as a halogen. ब्रोमीन हा आपण हॅलोजन घेतला इन प्रेझेन्स ऑफ वॉटर H2O. इथे यामध्ये सॉल्व्हंट घेतला आहे आपण H2O. देन व्हॉट विल बी द प्रोडक्ट. मग आता यामध्ये काय होतं पहा की या ब्रोमीनला लिहिता येतं Br सिंगल बॉन्ड Br. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन टेक्स प्लेस. ड्युरिंग दिस रिॲक्शन व्हॉट हॅपन पहा की यामध्ये हा हायड्रोजन ॲटम आहे ॲट दिस ऑर्थो पॅरा पोझिशन. म्हणजे हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. हे हायड्रोजन ॲटम्स या ब्रोमीनला रिप्लेस होतात. यस व्हॉट हॅपन ड्युरिंग दिस रिॲक्शन व्हॉट हॅपन की या ठिकाणी या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरचे जे हायड्रोजन ॲटम्स आहेत ते हायड्रोजन ॲटम्स या ब्रोमीनला रिप्लेस होतात आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. Yes, the product is what? हा OH as it is राहणार. फक्त काय होतं या तिन्ही पोझिशनचे जे हायड्रोजन ॲटम्स आहेत त्या ब्रोमीनला रिप्लेस होतात. Br म्हणजे पहा या तिन्ही पोझिशनवरचे हायड्रोजन ॲटम्स हे ह्या ब्रोमीनला रिप्लेस झाले आणि तुम्हाला हा प्रोडक्ट मिळाला. म्हणजे बाय प्रोडक्ट काय असेल? HBr. आता रिॲक्शन बॅलेन्स नाही आहे कारण काय की 3 हायड्रोजन ॲटम्स 3 ब्रोमीनला रिप्लेस झाले म्हणून याला आपण काय करूयात दिस विल बी थ्राईस. आता हा थ्राईस केला 3 2 6 आणि हायड्रोजन ॲटम्स किती आहेत 3 म्हणून इथे सुद्धा हे 3 हायड्रोजन ॲटम्स लिहितात. म्हणजे अशा प्रकारे थ्राईस ऑफ HBr जर केले तर हे 3 Br आणि हे 3 Br म्हणजे 6 Br झाले आणि ते 3 दोन्ही 6 ब्रोमीन ॲटम होतात. म्हणजे जो तुम्हाला प्रोडक्ट मिळेल याला म्हणायचं आहे 2,4,6 ट्राय ब्रोमोफेनॉल. कारण काय असेल आपण नॉमेनक्लेचरमध्ये IUPAC नॉमेनक्लेचर शिकलो आहोत की OH ग्रुप जिथं आहे ती पोझिशन 1 2 3 4 5 6 म्हणजे 2 पोझिशनवर 4 पोझिशनवर आणि 6 पोझिशनवरती ब्रोमीन ॲटम आहे 2 4 6 3 आहेत म्हणून ट्राय. Brचं नाव आहे ब्रोमो आणि बेन्झिन रिंग विथ OH त्याला फेनॉल म्हटलं. म्हणजे ही रिॲक्शन होईल. आता याच्यामध्ये सेकंड वन तोच फेनॉल when it is reacted with again the bromine but here the solvent is taken as a CS2. CS2 म्हणजे कार्बन डायसल्फाइड हा सॉल्वंट घेतला आपण. तर हा सॉल्वंट जर घेतला अँड द रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट अ लो टेम्परेचर. रिॲक्शन काय घेतली लो टेम्परेचरवरती रिॲक्शन जर घेतली तर यामध्ये तुम्हाला जो प्रोडक्ट मिळणार आहे काय होतं या ऑर्थो पोझिशनवरचा आणि पॅरा पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम या ब्रोमीननं रिप्लेस होतो. ठीक आहे. म्हणजे काय होईल इथं काय झालं होतं सायमल्टेनियसली एकच प्रोडक्ट मिळाला पण इथे मात्र तुम्हाला 2 सेपरेट प्रोडक्ट्स मिळतात आणि त्या प्रोडक्ट्समध्ये काय असेल वन इज द हा OH ॲज इट इज असणार आहे. फक्त काय होतं या पोझिशनवरचा ऑर्थो पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम ब्रोमीननं रिप्लेस होईल म्हणजे Br आणि प्लस सेकंड प्रोडक्ट असेल परत हा OH ॲज इट इज असेल. फक्त काय होईल या पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम या ब्रोमीननं रिप्लेस होतो. म्हणजे तुम्हाला 2 पॉसिबल प्रोडक्ट्स मिळतात आणि बाय प्रोडक्ट काय असेल H विथ Br म्हणजे HBr. म्हणजे याला म्हणायचं आहे दिस इज द ऑर्थो पोझिशन किंवा याला तुम्ही म्हणूया ऑर्थो ब्रोमोफेनॉल. ऑर्थो ब्रोमोफेनॉल आणि हा असेल पॅरा पोझिशन
म्हणजे 4 पोझिशनवरती ब्रोमीन आहे, याला म्हणूयात 4 किंवा पॅरा ब्रोमोफेनॉल. ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल हे तुम्हाला 2 डिफरंट त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळतात. आता रिॲक्शन बॅलन्स नाही आहे. राईट साईडला बेन्झिन रिंग 2 आहे म्हणून मी याला ट्वाइस करते. ठीक आहे. आता किती हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले? 2, म्हणून याला मी ट्वाइस करेन. ठीक आहे. मग आता काय झालं? ब्रोमीन ॲटम हे 2 ब्रोमीन आणि हे 2 4, म्हणून याला मी ट्वाइस करते, म्हणजे बे दोन्ही 4. तशा प्रकारे ही रिॲक्शन बॅलन्स होणार. म्हणजे लक्षात घ्या, हॅलोजिनेशन ऑफ फेनॉलमध्ये काय झालं? हॅलोजिनेशन मीन्स रिॲक्शन विथ अ ब्रोमीन. फक्त इथे आपण सॉल्व्हंट चेंज केले. जर इथे ब्रोमीन इन फॉर सॉल्व्हंट वॉटर घेतला तर इथे प्रोडक्ट मिळतो तुम्हाला 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. हा एकच सिंगल प्रोडक्ट मिळणार. जर त्या ठिकाणी त्या फेनॉलची रिॲक्शन ब्रोमीनसोबत झाली, सॉल्व्हंट चेंज केला आपण, कार्बन डायसल्फाईड जर घेतला तर इथे तुम्हाला 2 पॉसिबल प्रोडक्ट मिळतात, ऑर्थोब्रोमोफेनॉल अँड पॅराब्रोमोफेनॉल. तर दिस इज द हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल. त्यानंतर सेकंड आहे, यस, सेकंड वन इज द नायट्रेशन. सेकंड इज द नायट्रेशन. सेकंडला आपण नायट्रेशन म्हणूया. नायट्रेशन ऑफ फेनॉल. नायट्रेशन ऑफ फेनॉल. मग आता नायट्रेशन म्हणजे काय असतं? यस, व्हॉट इज मीन बाय द नायट्रेशन? आठवा की आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या चॅप्टरमध्ये त्याच्या आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स पाहिल्या होत्या हॅलोबेन्झिनच्या. सेम रिॲक्शन्स आपण इथे फेनॉलच्या पाहत आहोत. आता यामध्ये हॅलोजिनेशन म्हणजे की फेनॉल इज रिॲक्टेड विथ अ हॅलोजन. त्यामध्ये सेकंड आपण नायट्रेशन घेत आहोत. तर नायट्रेशन मीन्स फेनॉल इज रिॲक्टेड विथ अ नायट्रिक ॲसिड. म्हणजे नायट्रेशन करण्यासाठी कोणता रिएजंट घेतला जातो? HNO3, नायट्रिक ॲसिड. दॅट मीन्स फेनॉल इज रिॲक्टेड विथ HNO3. पण हा HNO3 आपण डायल्यूट घेतला. ठीक आहे. आणि रिॲक्शन होते ॲट अ लो टेम्परेचर. ॲट अ लो टेम्परेचर रिॲक्शन होते आणि हा HNO3 आपण डायल्यूट घेतला. आता ह्या HNO3 ला काय लिहिते पहा मी. दिस इज द HONO2. HO काय केलं मी त्याला? यस, HONO2 लिहिलं आहे. HNO3 ला मी HONO2 लिहू शकते. ठीक आहे. मग आता काय होतं ड्युरिंग दिस रिॲक्शन? आता हा HNO3 जर डायल्यूट असेल आणि लो टेम्परेचरवरती जर रिॲक्शन होत असेल तर यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळत असताना काय होतं की ह्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम हा या NO2 म्हणजे नायट्रो ग्रुपनं त्या ठिकाणी रिप्लेस होईल. ठीक आहे. म्हणजे काय होणार? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरचा जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम NO2 रिप्लेस होतो आणि तो तुम्हाला तिथं 2 पॉसिबल प्रोडक्ट मिळतात. एक असेल त्यामध्ये OH ग्रुप ॲज इट इज असेल, या ऑर्थो पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम हा NO2 रिप्लेस होणार आणि प्लस सेकंड असेल प्रोडक्ट OH ॲज इट इज असेल, पॅरा पोझिशनवरचा हा हायड्रोजन NO2 रिप्लेस होतो आणि तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल. प्लस आता बाय प्रोडक्ट काय झाला? H विथ OH म्हणजे वॉटर. H विथ OH वॉटर. तर तुम्हाला हे 2 पॉसिबल प्रोडक्ट मिळतात. मग आता यामध्ये परत यामध्ये NO2 ऑर्थो पोझिशनला आहे म्हणजे याला काय म्हणतो आपण? ऑर्थो नायट्रोफेनॉल. आणि हा असेल पॅरा पोझिशन 1,4 पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे, पॅरा नायट्रोफेनॉल. हे तुम्हाला 2 पॉसिबल प्रोडक्ट मिळतात. परत रिॲक्शन बॅलन्स करायची. राईट साईडला 2 बेन्झिन रिंग आहे म्हणून हा ट्वाइस झाला. आता या ठिकाणी NO2 ट्वाइस झाले म्हणून याला मी ट्वाइस करते.
इथं टॉईस केल्यामुळे वॉटर मॉलिक्यूल हे H विथ OH दोन मॉलिक्युल्स इकडे पण टॉईस करा. दिस इज द बॅलन्स वन. पण यामध्ये हा जो प्रोडक्ट असेल, दिस प्रोडक्ट इज द मेजर प्रोडक्ट. हा मात्र मेजर प्रोडक्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. दिस इज द नायट्रेशन. आता परत पहा, तोच फेनॉल या ठिकाणी नायट्रिक ॲसिड सोबत, परंतु आता हा जो HNO3 घेत आहोत आपण, दिस इज द कॉन्सन्ट्रेटेड. डिफरन्स लक्षात घ्या दोन रिॲक्शनमध्ये. इथं HNO3 आपण डायल्यूट घेतला, इथं HNO3 आपण कॉन्सन्ट्रेटेड घेत आहोत. आणि इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. म्हणजे रिॲक्शन इथं घ्या, इथं लो टेम्परेचरवर झाली, इथे मात्र हा कॉन्सन्ट्रेटेड घेऊन आपण इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आपण घेत आहोत. तर इथे मात्र काय होतं पहा, याला लिहिता येईल HNO3ला परत HONO2. मग आता काय होतं ड्युरिंग दिस रिॲक्शन, व्हॉट हॅपन, की इथे मात्र या तिन्ही पोझिशनवरचे म्हणजे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरचे हायड्रोजन ॲटम्स या NO2 रिप्लेस होतात. म्हणजे इथं काय होतं, यस, परत प्रोडक्ट हा तुम्हाला सिंगल प्रोडक्ट मिळेल. म्हणजे काय होईल, म्हणजे या पोझिशनवरचा हायड्रोजन NO2 रिप्लेस होणार, या पोझिशनवरचा हायड्रोजन सुद्धा NO2 रिप्लेस होणार, या पोझिशनवरचा हायड्रोजन सुद्धा NO2 रिप्लेस होतात आणि तुम्हाला एक आणि एकच प्रोडक्ट मिळतो. आणि तो म्हणजे कोणता असेल, इट इज व्हॉट, एकच प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. OH ॲज इट इज असेल, NO2 NO2 NO2. इथं तुम्हाला प्रोडक्ट मिळतो 1 आणि बाय प्रोडक्ट असेल इथं H विथ OH म्हणजे वॉटर, H विथ OH वॉटर, हा त्या ठिकाणी तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळेल. आणि याला यस, आता याला बॅलन्स करायचं आहे, कारण किती NO2 ग्रुप रिप्लेस झाले 3, म्हणून याला मी थ्राईस करते. आणि म्हणून OH आणि हे 3 हायड्रोजन ॲटम्स म्हणून वॉटर मॉलिक्युल्ससुद्धा त्या ठिकाणी थ्राईस असेल. आणि याचं नेम काय असेल पहा, आता OH विथ बेन्झीन रिंग फिनॉल, आता इथे 1 ही पोझिशन, 2 ही 3 ही 4 ही 5 आणि ही 6. म्हणजे काय झालं, 2 पोझिशनवर 4 पोझिशनवर आणि 6 पोझिशनवरती NO2 आहे. म्हणजे याचा नेम देत असताना 2,4,6 किती आहेत, 3 आहेत, म्हणून ट्राय. NO2चं नाव आहे नायट्रो, ट्राय नायट्रो. आणि बेन्झीन रिंग विथ OH म्हणजे फिनॉल असेल. 2,4,6 ट्राय नायट्रो फिनॉल आपल्याला मिळेल. किंवा यालाच इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पिक्रिक ॲसिड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पिक्रिक ॲसिड. त्याला पिक्रिक ॲसिड असं सुद्धा म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, आपण जेव्हा नायट्रेशन करत आहोत तर रिएजंट सेम घेणार. आपण रिएजंट कोणता घेतला, नायट्रिक ॲसिड. परंतु इथे मात्र 2 कंडिशन्स, इथं डायल्यूट HNO3 घेतला, डायल्यूट नायट्रिक ॲसिड घेतला. लो टेम्परेचरवरती रिॲक्शन जर झाली तर तुम्हाला 2 पॉसिबल प्रोडक्ट मिळतात, ऑर्थोनायट्रोफिनॉल, पॅरानायट्रोफिनॉल. हे तुम्हाला 2 पॉसिबल प्रोडक्ट मिळतील. ते जेव्हा हा नायट्रिक ॲसिड जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड जर घेतला इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, म्हणजे ह्या दोघांचं मिक्सचर आपण घेतलेलं आहे, याला आपण नायट्रेटिंग मिक्सचर असं सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणायचं याला, यस, याच्यामध्ये तुम्ही नोट म्हणून त्या ठिकाणी लिहू शकता. यस, नायट्रेटिंग मिक्सचर, नायट्रेटिंग मिक्सचर. काय असतं नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय असेल, इट इज द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड, विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. याला आपल्याला काय म्हणता येतं, दिस इज द नायट्रेटिंग मिक्सचर. याला आपण नायट्रेटिंग मिक्सचर म्हणणार आहोत. ठीक आहे, म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर, नायट्रेटिंग मिक्सचर जर घेतलं तर तुम्हाला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट तुम्हाला पिक्रिक ॲसिड असं त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे तुम्हाला कधी कधी MCQजमध्ये
फेनॉल ऑन नायट्रेटिंग मिक्सचर गिव्ज. ठीक आहे, असा क्वेश्चन विचारू शकतात. मग फेनॉल ऑन नायट्रेटिंग मिक्सचर, नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय? मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड विथ द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. दिस मिक्सचर इज कॉल्ड ॲज द नायट्रेटिंग मिक्सचर. इट गिव्ज और इट फॉर्म्स व्हॉट 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. हा तुम्हाला प्रोडक्ट मिळेल.